प्रिया, मी घरात नसताना हे एवढं सगळं रामायण घडलं आणि तू मला आत्ता सांगतेस? मावशी काय सांगणार होते मी? सगळं समोर दिसत होतं, पण काय बोलणार मी? आता अगदी डोक्यावरून पाणी व्हायला लागले। मावशी, मंजिरी इतक्या खालच्या पातळीवर उतरेल ना हे कधीच वाटलं नव्हतं मला। बघ ना, आधी तिने विहंगला सत्यजित पासून तोडलं आणि मग आपला सगळा बिझनेस बुडवण्याचा प्लॅन केला तिने। आणि हे सगळं इतक्या हुशारीने केलं माहितीये? स्वतःच्या बहिणीला म्हणजे मधुराला विहंगच्या गळ्यात अडकवलं। त्यासाठी तिला आधी इथे बोलवून घेतलं। तुला आठवतंय ती आपल्याकडे राहायला आली होती? आणि जेव्हा विहंग तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकला तेव्हा त्याला सत्यजित पासून वेगळं केलं। आणि ती एवढ्यावरच थांबली नाही हा। या पुढे जाऊन तिने विहंग कडून आपल्या कंपनीचे खूप इम्पॉर्टंट पेपर्स दादा होळकरांपर्यंत पोहोचवले। आणि हे सगळं करायला मुहूर्त बघ ना कसला साधलाय, जेव्हा तूही इथे नव्हतीस आणि सत्यजितही नव्हता। प्रिया, मग तू तिला खडसावून जाब का विचारला नाहीस? तेवढे अधिकार तुला आहेत ना? शिवाय मंजिरी या घरात यायच्या आधीपासून तू हे घर सांभाळतेस। जाब, साधा एखादा प्रश्न विचारला ना मावशी तरी अपमान करायची ती माझा। तुला सांगितलं ना, मला क्षणाक्षणाला ऐकवायची मी सौ मंजिरी सत्यजित मुधोळकर या घराची मालकीण। असं बोलून तोंड बंद करायची ग माझं। पण यापुढे मी काय बोलणार होते? मावशी, तिचा जर हा माज असाच राहिला ना तर उद्या ती तुलाही बोलायला पुढे मागे बघणार नाही। मला समजतंय सगळं।